हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बनवत आहोत मिक्स व्हेज आणि ते पण खूप सिंपल पद्धतीने आणि खूप टेस्टी वाटते ही। जर तुमच्याकडे कांदे किंवा लसण टाकायचं नसेल तर ही भाजी एक उत्तम प्रकार आहे। सो मी इथे घेतल्या 2 टमाटर, अद्रक, 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे काजू आणि 2-3 लाल मिरच्या आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी पालक, ज्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट तर येईलच आणि रंग पण येईल। सो यामध्येच आपण टाकणार आहोत काही खडे मसाले, दालचिनी, मोठी विलायची, मिरे आणि लवंग। सो इथे मी घेतल्या 2 चम्मच तेल आणि त्यामध्ये जिरं राई टाकून घेते आहे आणि जी आपण मसाला उकळवला होता टमाटरचा वगैरे तो मी पेस्ट करून यामध्ये टाकून घेतला आहे। सो बस याला छान शिजू द्यायचं आहे अगदी सिमवर झाकून, म्हणजे आपली भाजी अजून छान टेस्टी वाटेल जर त्याला आपण छान शिजू दिलं तर। सो इथे मी घेतलेल्या आहे भाजीचं, जसं की फुलकोबी, गाजर, शिमला, आलू, अगदी थोडेसे मटर होते माझ्याकडे, ते मी टाकून घेतलेले आहेत। सो आणि त्यानंतर मी घेतल्या 1 वाटी मखाणा, तो पण आपण आपल्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। सो इथे आपला मसाला बघा ऑलमोस्ट झालेला आहे, तेल छान सुटलेलं आहे त्याला। तर आता आपण सुखे मसाले टाकून देऊया। त्यामध्ये मी टाकलाय हळद, अर्धा चम्मच, 3 ते 4 चम्मच लाल तिखट टाकून घेते। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी इथे 2 ते 3 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे। सो बघा आपला मसाला छान शिजलेला आहे, त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि रंग पण भाजीला मसाल्याला खूप छान आलेला आहे। सो बस आता आपण छान अजून फिरवून घेऊया भाजीला आणि त्यानंतर आपल्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घेऊया। सो ही भाजी नक्की तुम्ही एकदा घरी करून बघा। जर तुम्हाला विदाऊट कांदे आणि लसणाची भाजी करायची असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे। मी लसण मात्र टाकलेले आहे, बट लसण न टाकता पण ही भाजी खूप छान टेस्टी वाटते। जेव्हा पण मला पूजेला करायची असते तेव्हा मी ही भाजी खूपदा करते घरी। सो बस आता आपली भाजी शिजतच आलेली आहे। बस आपण थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात। बघा खूप छान असा रंग आलेला आहे भाजीला। मी तेल खूप कमी टाकलेलं आहे, जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल थोडं तर तुम्ही टाकू शकता। मी गरम पाणी टाकून घेतले आणि त्याला अजून आपण छान शिजू देऊया आणि बस 5 मिनिटात आपली भाजी रेडी आहे। सो आता आपण करूया सर्व भाजीला आणि आजची रेसिपी आपली झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा ही आणि मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, की मी अजून व्हिडिओ टाकू शकेल। सो थँक यू, बाय।